तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या ज्या आहेत त्या देहू आणि आळंदीहून पुण्याकडे प्रस्थान या पालख्यांनी ठेवलेलं आहे। आज सायंकाळच्या सुमारास या दोन्ही पालख्या पुण्यामध्ये येतील। अतिशय भक्तिमय स्वरूपात पुण्यात 2 दिवस या पालखीचा मुक्काम असणार आहे। आज रात्री आणि उद्याचे दिवस। परवा दिवशी पहाटेच्या सुमारास या पालख्या पुढे सासवडच्या मार्गे मार्गस्थ होताना पाहायला मिळतील। मात्र ह्या पालख्यांच्या आगमनासाठी पुणे शहर आता सज्ज झालेला आहे। पालख्यांच्या स्वागतासाठी सगळीकडे होर्डिंग्स लागलेले आहेत। वारकऱ्यांची राहण्या खाण्यापिण्याची सोय केलेली आहे। बरंच सगळं नियोजन झालेलं आहे। मात्र आपण पाहतोय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीचे बदल करण्यात आलेले आहेत। मी आत्ताही अलका चौकात उभी आहे। अलका चौकात आताही बघितलं तर बरेचसे रस्ते आहेत ज्या ठिकाणी बॅरिगेटिंग केलेलं आहे। काही ठिकाणी पुणे पोलिसांचे बॅरिगेट्स असतील, काही ठिकाणी बांबू वगैरे लावून पॅक केलेलं आहे बॅरिगेटिंग, जेणेकरून कुणी ते काढू नये किंवा वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन होऊ नये अशा दृष्टिकोनातून सगळं नियोजन वाहतूक विभागाकडून करण्यात आलेलं आहे। इथे जर पाहिलं तर आता सुद्धा पोलिसांचा मोठा तगडा बंदोबस्त लावण्यात आलाय। बरेचसे पोलीस आहेत, पुणे जिल्ह्यातले असतील किंवा बाहेरून सुद्धा काही पोलीस आल्याची माहिती मिळते। या सगळ्या पोलिसांचा कडक बंदोबस्त असणार आहे, कारण पालखी म्हटलं की अर्थातच लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात। त्यामुळे त्या सगळ्या नियोजनासाठी पुणे पोलीस सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। काल रात्रीपासून बॅरिगेटिंगचं काम चालू झालेलं होतं। आज सकाळपासून बऱ्याचशा भागात बॅरिगेटिंग पूर्ण झालेलं आहे। खूप सारे असे रस्ते आहेत जे रस्ते बंद आहेत। मात्र जरी ते रस्ते बंद असले तरी सुद्धा त्यांना पर्यायी मार्ग मोठ्या प्रमाणात खुले केलेत। आता जर पाहिलं हा FC रोड आहे, FC रोड सुद्धा एका साईडने बंद केलेला आहे, मात्र दुसऱ्या बाजूने चालू ठेवला। असे मोठे काही रस्ते आहेत ज्या रस्त्यांवरती बॅरिगेट जरी लावले असतील तरी छोटे छोटे जे लेन आहेत या लेनमधून आपण पार करून पुढे जाऊ शकतो आपापल्या लोकेशनला। म्हणून जरी वाहतुकीत बदल करण्यात आले असले तरी पूर्णपणे रस्ते बंद केलेले नाहीयेत। या सगळ्या रस्त्यांना कुठला ना कुठला एक पर्यायी मार्ग असा खुला करून देण्यात आलेला आहे। त्या दृष्टिकोनातून ज्यांना कुणाला एखादा रस्ता बंद लागेल तर त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पोलीस सुद्धा तैनात करण्यात आलेत। म्हणजे एखादा रस्ता बंद आहे, कुठून जायचं आहे, कसं जायचं कळत नसेल तर पोलीस सुद्धा मार्गदर्शन करताना पाहायला मिळतात। अशा दृष्टिकोनातून हे सगळंच नियोजन जे आहे ते आज करण्यात आलेलं आहे। पोलिसांचा बंदोबस्त लागला आहे आणि अशाच अतिशय कटिबद्ध अशा एका नियोजनामध्ये आजचा हा पालखी सोहळा आज आणि उद्यामध्ये पार पडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। या सगळ्या बाबतीत वाहतूक शाखेने नेमके कसे कसे बदल केलेले आहेत आणि पुढचे 2 दिवस पुण्यातल्या वाहतुकीत काय बदल असणार आहेत हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। पालख्या पुण्यात दाखल होत असल्यामुळे वाहतुकीत नेमके काय काय बदल करण्यात आलेत याविषयीच माहिती घेऊयात। माझ्याबरोबर DCP झेंडे सर आहेत। सर, काय सांगाल एकंदरीत वाहतुकीचं नियोजन आजच्या दिवशीचं कसं असणार आहे? याच्यामध्ये आपण वाहतूक शाखेकडनं 4 प्रकारे आपण नियोजन केलेले। पहिल्या टप्प्यामध्ये आपण जे जड वाहतुकीचं नियोजन केलेले, काल रात्री मध्यरात्रीपासून 19 तारखेच्या ते 23च्या मध्यरात्रीपर्यंत जड वाहतुकीस पूर्ण शहरामध्ये आपण त्यांना बंद केलेलं आहे। 24 ठिकाणं आहेत, त्या ठिकाणांनी एंट्री बंद केलेली आहे। दुसऱ्या टप्प्याचं नियोजन आहे, ज्यावेळेस पालखीचं आगमन होतं मुख्य मार्गाचे जे अप्रोच रोड आहेत ते आपण आवश्यकतेप्रमाणे वाहतुकीचा फ्लो पाहून आपण बंद करणार आणि परत आपण ते ओपन करणार आपण। त्यानंतर ज्यावेळेस पालखी मुक्कामी असेल शहरामध्ये त्यावेळेस जे आउटस्कर्ट असेल त्याच्यामध्ये आपण स्टॉपेज पॉईंट दिलेले आहेत। भाविकांच्या वाहनांना त्या स्टॉपेजपासून आतमध्ये एंट्री आपण मनाई केलेली आहे, परंतु आपण पार्किंगची 16 ठिकाणी दिली, त्या ठिकाणी भाविकांनी वाहने पार्क करावीत। त्यानंतर आपण ज्यावेळेस पालखी प्रस्थान होईल त्यावेळेस आपण देखील त्या रोडवरचे अप्रोच रोड त्या ठिकाणी आपण त्यांना ओपन आणि क्लोज करणार आहे। आत्ताही सर पाहायला मिळते बरेचसे रस्ते सकाळपासूनच बंद करण्यात आलेले आहेत। यामागचं नेमकं प्रयोजन काय? नाही, आपण आवश्यकतेप्रमाणे ओपन आणि क्लोज करतोय। आपण सकाळी तुम्ही पाहिलं असेल तर आपण बोपकेल फाटा टू संचेती असेल, हॅरिसबी टू संचेती असेल, आपण आवश्यकतेप्रमाणे आपण ट्रॅफिक त्या ठिकाणी चालू ठेवलं होतं। आपण आवश्यकतेप्रमाणे त्याच्यामध्ये बदल करतोय आपण। आणि काही ठिकाणी असं पाहायला मिळतं जसं आत्ताही मागे एक कमान लागलेली होती जी रथाला आडवी येत होती, अशा पद्धतीचे काही फ्लेक्स होर्डिंग्स किंवा असं काही असेल तर ते काढण्याचं काम वगैरे आता चालू आहे? नाही, त्याच्यामध्ये स्थानिक पोलीस आणि महापालिका यांच्याकडनं ते पाहणी होत आहे। आणि इतर आपण जर पाहिलं तर आत्ताही पाहायला गेलं तर बऱ्याच ठिकाणी पाणी साचलेलं आहे। काही भागांमध्ये पावसामुळे जोरदार पाऊस सुद्धा होतोय, मुठेला पाणी साचलेलं आहे। तर या भागातल्या काही ट्रॅफिकच्या नियोजनातून आणि इतर काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वेगळं याच्यामध्ये आपण काल ज्यावेळेस धरणामधून पाण्याचा विसर्ग जास्त प्रमाणात झाला होता त्यावेळेस आपण जे काही ब्रिजेस आहेत जे पाण्याखाली जातात ते आपण पूर्णतः बॅरिकेड लावून बंद केले होते। नदीपात्रामध्ये वाहने भाविकांनी लावू नयेत असा देखील आपण काल जाहीर आवाहन करण्यात आलेले आहे, त्याप्रमाणे आपण खबरदारी घेतो। सर, एक शेवटचा प्रश्न आहे। बऱ्याचदा पालखी जेव्हा पुण्यातून जाते तेव्हा पुण्यातून जाणाऱ्या सासवडपर्यंत जाणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असते, जे पुणेकर असतात, एका दिवसाच्या वारीसाठी वगैरे जातात। त्यांनी नेमकं गाड्या कुठे लावायच्या आणि मग कुठून कसं जॉईन होऊन परत यायचं हा बऱ्याचदा कन्फ्युजन होत असतं। यावेळेस नेमकं कसं आहे, कुठून गैरसोय होणार नाही जास्त? नाही, आपण तसं त्या म्हणजे शक्यतो जे काही हे असतील म्हणजे भाविक किंवा जे काही पुण्यापासून ते सासवड दिवेघाटापर्यंत जे वॉकिंगमध्ये जातात
तर शक्यतो आपण त्यांना पालिकेच्या सोबत आपण वाहनांना मनाई केलेली आहे. परंतु ज्यावेळेस ट्रॅफिक सिच्युएशन नॉर्मल होईल त्यावेळेस आपण त्यांना बोगदेव घाटामार्गे अलाउड करू, ते पण सिच्युएशन पाहून. नक्कीच, धन्यवाद सर. आपण बघतोय की या ठिकाणी आता सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. ज्या ज्या दृष्टिकोनातून वारकऱ्यांना आणि जे इतर भाविक आहेत त्यांना कुठल्याही पद्धतीची गैरसोय होणार नाही अशा पद्धतीने सगळी ट्रॅफिकची व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर शाळांना तर सुट्ट्या आहेत, मात्र दुसरीकडे जर आपण पाहायला गेलो तर कॉलेजेसला काही सुट्ट्या नाही आहेत किंवा काही जे नोकरदार आहेत त्यांना मात्र पर्यायी रस्त्यांचा अवलंब करावाच लागणार आहे. कारण आज सुद्धा बऱ्याच ऑफिसेसला वगैरे सुट्ट्या नाही आहेत. त्यामुळे बरेच रस्ते जरी बंद असले तरी या सगळ्या बंद असलेल्या रस्त्यांसाठी काही पर्यायी मार्ग आहेत. अर्थात थोडासा लॉंग कट पडू शकतो, मात्र ट्रॅफिक होऊ नये आणि 2च दिवसांचा प्रश्न आहे. पालखी पुण्यात येते तर हे सगळं जे नियोजन आहे ते ट्रॅफिक पोलिसांकडून करण्यात येत आहे. अशाच पद्धतीने पर्यायी मार्गांचा अवलंब करून पुण्यात कुठेही जाता येऊ शकतं. असं नाही आहे की रस्ता बंद आहे म्हणजे एखाद्या लोकेशनला पोहोचताच येणार नाही आहे. पोलीस बंदोबस्त आहे, पोलीस सगळ्याच ठिकाणी उभे आहेत जिथे जिथे बॅरिगेटिंग केलेलं आहे आणि पोलीससुद्धा नागरिकांना सगळं काही समजून सांगतात की एक जर रस्ता खुला नसेल तर दुसरा कुठल्या रस्त्याने आपल्याला जाता येऊ शकतं. त्यामुळे अशा पद्धतीने पुढच्या 1-2 दिवसांचं जोपर्यंत पालखी पुण्यात आहे आणि पुण्यातून सासवडच्या मार्गे प्रस्थान करत नाही तोपर्यंतच सगळं नियोजन जे आहे ते पुणेच्या वाहतूक शाखेकडून करण्यात आलं. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेरघरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू. BSc AI and ML, BSc डेटा सायन्स आणि MSc डेटा सायन्स. अत्याधुनिक सुविधा असलेले ISO 21001 मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे. अधिक माहितीसाठी संपर्क 9223 00 2070 किंवा 9223 00 2071.